ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविको, असं सांगतात की परमेश्वराचे विचार हे मनुष्याच्या विचारापेक्षाही उंच आहे आणि परमेश्वराचं अंतःकरण कुठल्याही व्यक्ती जाणून घेऊ शकत नाही। ज्याप्रमाणे आकाश जमिनीपासून दूर आहे, उंच आहे, त्याचप्रमाणे परमेश्वराचे विचार, परमेश्वराचा स्वभाव या माणसाला समजण्यासारखा नाही। ते कितीतरी पटीने मोठा आहे आणि म्हणून पुष्कळ वेळा आपण परमेश्वराला दोष लावत असतो की परमेश्वर तो असा का वागत आहे, की माझ्या जीवनामध्ये या गोष्टी तू का घडवून आणत आहे। कधी कधी परमेश्वराचा मार्ग आपल्याला आपल्या समजुती पलीकडचे असतात, कल्पना पलीकडचे असतात, कधी कधी आपल्याला गोंधळात टाकणारे असतात, परंतु परमेश्वराचा मार्ग त्याच्याप्रमाणे योग्य ते असतात आणि परमेश्वर त्याच्याप्रमाणे कार्य करत असतो। परंतु नक्कीच मनुष्याच्या हितासाठी परमेश्वराचं काहीतरी असत असतं, परंतु मनुष्यासाठी हे सर्व काही वेगळं असते, गोंधळात टाकणार असते। आज परत एकदा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या समोर देव राज्याची तुलना, देवाच्या राज्याची तुलना द्राक्ष मळ्यामध्ये काम करीत असलेल्या कामगारांशी करत नाही। कोणा एका मालकाने द्राक्ष मळा लावलेला होता आणि जेव्हा पीक येते तेव्हा तो काही कामगारांना सकाळी 8 वाजल्यापासून कामाला लावतो आणि मग तो गावामध्ये फेरफटका मारण्यासाठी जातो आणि जवळजवळ दुपारी 12 वाजता त्याला काही माणसे तसेच आळशी उभे असताना दिसतात, तेव्हा तो त्यांना देखील घेऊन येतो आणि कामाला लावतो। परत एकदा तो बाहेर जातो तेव्हा संध्याकाळी 4 वाजता देखील काही माणसे तसेच उभे होते, आळशी होती, काहीच काम धंदा नव्हता, त्यांना देखील तो घेऊन येतो आणि आपल्या द्राक्ष मळ्यामध्ये कामाला ठेवतो। आणि जेव्हा संध्याकाळची वेळ येते 7 वाजता तेव्हा तो सर्वांना एकत्र बोलवतो आणि सर्वांना सेम सॅलरी देतो, सेम पगार देतो। ही गोष्ट मात्र त्यांना पटणारी नसते, कारण ज्या व्यक्तीने सकाळी 8 वाजल्यापासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मोठ्या उत्साहाने प्रामाणिकपणे कार्य केलेलं आहे त्यांना देखील तोच पगार, आणि ज्याने केवळ संध्याकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत 2 तास काम केलं त्याला देखील तेच पगार। मनुष्याच्या दृष्टीने हे अन्याय होता, मनुष्याच्या दृष्टीने कुठल्याही व्यक्तीला ही गोष्ट पटणारी नव्हती, मात्र परमेश्वराला ही पटणारी होती। आणि म्हणून परमेश्वर सांगत आहे, ज्या व्यक्तीने 8 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजल्यापर्यंत काम केलं होतं त्यांना सांगत आहे, जर मी तुझ्याबरोबर ठराव केला असेल, करार केला असेल तर तुला मी तुझा मोबदला दिलेला आहे। जर मी त्या लोकांना देखील तोच पगार देत असेल तर तुझ्या पोटात का दुखत आहे? मी त्याला पगार देत आहे कारण मी जनरस आहे। मनुष्याच्या दृष्टीने हे अन्याय आहे, परंतु परमेश्वराच्या दृष्टीने योग्य ते काय आहे? परमेश्वर सांगत आहे, मी माझ्या परीने, माझ्या तऱ्हेने, माझ्या बुद्धीला पटण्यासारखं वागत असतो, करत असतो। मी असं करत नाही की कोणाला मोबदला देत नाही, मी माझ्या परीने प्रत्येकाला काही ना काही देत असतो। मग ते 2 तास काम करू द्या, 5 तास काम करू द्या, संपूर्ण दिवस काम करू द्या, जर माझी इच्छा असेल तर मी सर्वांना काही देऊ शकतो। या दाखल्याद्वारे परमेश्वर आपल्याला काय सांगत आहे? परमेश्वर आपल्याला एकच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत आहे की शेवटच्या प्रहरी देखील जी व्यक्ती परमेश्वराच्या मळ्यामध्ये काम करण्यासाठी ती खाली हाताने जात नसते। शेवटच्या क्षणापर्यंत देखील जी व्यक्ती परमेश्वराच्या द्राक्ष मळ्यामध्ये काम करण्यासाठी येते, म्हणजेच परमेश्वराच्या जवळ येते, आपला आळशी स्वभाव, जुना स्वभाव सोडून परमेश्वराची भिस्त ठेवते, आशा ठेवते, त्या व्यक्तीला परमेश्वर कधीच खाली हात पाठवत नसतो। आणि हा जो दाखला देत आहे परमेश्वर, हे केवळ शास्त्री आणि फरीसी लोकांचे डोळे उघडण्यासाठी देत आहे, कारण त्यांना वाटत होतं की आम्हीच नीतिमान आहोत आणि जे शेवटच्या प्रहरी येणारे आहेत, जे पश्चातापी करणारे आहेत, पापी लोक आहेत, त्यांच्यासाठी स्वर्ग नाही। आणि त्यांचे डोळं किंवा कान उघडी करण्यासाठी आज परमेश्वर त्यांच्या समोर हा सुंदर असा दाखला ठेवून त्याला सांगत आहे, व्यक्ती शेवटच्या प्रहरी असू द्या किंवा पहिल्या प्रहरी असू द्या, परमेश्वर प्रत्येकाची उंजळ भरत असतो, प्रत्येकाला पापाची क्षमा करत असतो। आपण सर्वजण परमेश्वराच्या द्राक्ष मळ्यामध्ये काम करणारे विश्वासू सेवक आहोत। काही जर सुरुवातीपासून काम करत आहोत, काही तर मध्येच जॉईन झालेले आहेत, काही शेवटी आलेले आहेत, परंतु परमेश्वर आपल्या सर्वांवरती सारखाच प्रेम करत असतो। परमेश्वराची इच्छा आहे की आपण सर्वांनी पश्चाताप करावा, त्याच्यावरती विश्वास ठेवावा व आपला मार्ग बदलावा।
आज परमेश्वराकडे येऊया. कुठलीही वेळ असू द्या, आपण पहिलं पाऊल उचलून जीवनामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करूया आणि परमेश्वराच्या मळ्यामध्ये मोठ्या उत्साहाने आनंदाने कार्य करूया. आमीन.